धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे। 40 ते 50 फूट खोल विहिरीच्या दगडी कमानीमध्ये गणराय विराजमान झाले। ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी हे गणेश मंडळ गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे। नागपूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। सनई चौघडा, ढोल ताशांचा गजर आणि मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून निघाला। बाप्पाला सोन्या चांदीसह माणिक मोतीचे दागिने घालण्यात आले। नागपूरच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। तुळशीबाग गणपतीचं यंदाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे। यंदाचा वृंदावनाचा देखावा आकर्षणाचं केंद्र ठरतोय। हा गणेशोत्सव असाच सुरू राहणार आहे। मात्र आता आपण इथेच थांबतोय। उद्या पुन्हा भेटणार आहोत, तेव्हा पाहायला विसरू नका TV9 मराठी बाप्पा मोरया, को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, हेम अगरबत्ती, स्पेशल पार्टनर सोसायटी टी, JSW न्यू स्टील, बँकिंग पार्टनर्स SBI। नमस्कार।